प्रोटीनच्या बाबतीत बऱ्याच लोकांना असा ॲडवाईस देण्यात येतो, की 2 प्रकारचे प्रोटीन आहे. एक प्लांट प्रोटीन आहे आणि एक व्हे प्रोटीन आहे. बरोबर आहे. आता हे व्हे प्रोटीन आणि प्लांट प्रोटीन याची गरज किती आहे, हे पहिल्यांदा ओळखायचं आहे. आता ICMRनंच तुम्हाला 0.8 पर केजी असं दिलंय, की नॉर्मल लोकांनी तेवढं घ्यायचंय, एक्स्ट्राचे घ्यायची गरज नाहीये. पण ठीक आहे 0.8नी म्हटलं 60 वर्षाचा आहे, 6-8 40 ते 50 ग्रॅम प्रोटीन त्याला लागणार आहे. जेव्हा तू नॉर्मल इंडियन जेवतेस तेव्हा जर का प्रोटीन कॅल्क्युलेट करायचं असेल, एक पोळी तुला 1-2 ग्रॅम प्रोटीन देतं, तो भात आहे तो 3 ग्रॅम प्रोटीन देतं, दही घेतलं तर तुला 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन मिळतं, त्याच्यामध्ये डाळ असेल तर तुला 10 ग्रॅम प्रोटीन मिळतं, त्याच्यामध्ये परत अजून तू सॅलड घेतलंस, त्याच्यामध्ये बरेच अशा गोष्टी आपण घेतात. तर एका ताटामध्ये ना एक 15 ग्रॅम प्रोटीन, 10 ते 15 ग्रॅम प्रोटीन कॅल्क्युलेशन होतं जर व्यवस्थित सगळं खाल्लं तर तुम्ही. म्हणजे 10 तरी कमीत कमी मी आता सांगितलं त्या असं तुम्ही 3दा खाताय, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यामध्येच तुम्ही जर का ऍड करायचं तर कंपल्सरी 1 वाटी डाळ ऍड करा. अंड खात असाल तर कंपल्सरी दिवसातून 2 अंडी खाऊ देत त्यांना. 30-35 पर्यंत 2 अंडी येलो सकटला काय प्रॉब्लेम नाहीये. ज्यांना कोलेस्ट्रॉल वाढतंय वगैरे वाटतं त्यांनी एका अंड्याचं येलो खाणं मस्ट आहे. जर तुम्ही अंड खात असाल तर येलोमध्ये व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D असतं, ज्याची डेफिशियन्सी सगळ्या जगात झाली. आपल्या भारतात तर काही नाही झालं तरी लोक ते रिपोर्ट घेऊन येतात, माझ्यात बी कमी आहे, B12 कमी आहे, व्हिटॅमिन D कमी आहे. सो ते एका अंड्याचं येलो खाणं, जर तुम्ही अंड खात असाल तर ते मस्टच आहे. अंड्याला तुम्ही नॉनव्हेज म्हणताय, ठीक आहे, ज्याचा त्याचा तो संस्कृती किंवा आपण म्हणतो समज आहे प्रश्न, मी काय त्याला हे म्हणत नाही. पण जर का पॉसिबल असेल तर लहान मुलांना कंपल्सरी अन्न द्या, लहान मुलांना कंपल्सरी दूध द्या. ते कम्प्लीट प्रोटीन आहे, त्याच्यामुळे ते त्यांना जाणं त्यांच्या शरीरासाठी आवश्यकच आहे. पण ज्यांच्या रिक्वायरमेंट जास्त आहेत, जे खूप जास्त व्यायाम करतायत, जिममध्ये जात आहेत, अशांना जे काही एक्स्ट्राचं प्रोटीन लागतं त्याच्यासाठी आपण म्हणतो की त्यांना व्हे प्रोटीनची गरज आहे, बरोबर आहे. पण व्हे प्रोटीन जेव्हा घेतो तेव्हा त्याची क्वालिटी चेक खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे तो खूप लॅक आहे. तो जर का चांगल्या प्रकारचं नसेल तर मग त्याचे तोटेच होते, बरोबर. म्हणून त्याची क्वालिटी चांगली बघून घ्या. आणि जर घेणारच असाल तर तुम्ही ते एखादा स्कूप तुमच्या नेहमीच्या याच्यात ऍड करू शकता. पण तुम्हाला त्रास होत असेल तर नेहमीच्या खाण्यानं ज्यांना काही त्रास होत नाहीये, तुमचं सगळं कम्प्लीट होत आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारचे आजार नाही आहेत आणि तरी पण तुम्ही एक्स्ट्राचं प्रोटीन घ्यायचं म्हणतायत तर ते गरजेचं नसतं. पण आता तुम्हाला त्रास होत आहेत, तुम्हाला काही पायच दुखत आहेत, हेच होत आहे, तेच होत आहे, मग माझं प्रोटीनच कमी आहे असं वाटतंय, मग मला जेव्हा मी जिमला जाते तेव्हा माझी शक्तीच उरत नाहीये, एखादा स्कूप तुम्ही मारू शकता, त्याच्यामध्ये काय प्रश्न नाहीये. आणि बऱ्याच लोकांनी तर असं सुरू केलंय की नाही आम्हाला प्रत्येकाला प्रोटीनची गरज आहे. बरोबर नाही. तुम्ही तुमचं खाणं काय, हा तू जर का पिझ्झा खाते बाहेरचं खाते, तुला काही घरातलं खायचंच नसेल तर मग आणून स्कूप होतच बसा, मग काय करणार. मग 3 स्कूप घ्या, प्रोटीन कम्प्लीट झालं. बाकी कशासाठी जगायचंच नाहीये तुम्हाला. तुम्हाला खाण्याच्या आनंदासाठी जगायचंच नसेल तर तुम्हाला प्रोटीनच लागणार आहे तिथे, खरे. पण ज्युसेस आणि झोमॅटो हे जे काही खर्च करताय, मग त्या खर्चाला टाळण्यासाठी, तो खर्च जर का खूप जास्त होते असं वाटतं तर त्याऐवजी निदान प्रोटीन स्कूप घ्या, पण चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन घ्या, त्याने तुम्हाला फायदा होणार आहे, बरोबर. पण त्याही आधी ह्या सगळ्या गोष्टी करून बघा. सोया चंक्स घेऊन बघा, पनीर घेऊन बघा, टोफू घेऊन बघा, डाळी चांगल्या आल्या पाहिजेत, नंतर छोले आहेत, नंतर राजमा आहे, त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचा थोडा का असेना पण रोज भात असावा, एक पोळी किंवा भाकरी असावी तुमच्या खाण्यामध्ये, अंडा असेल तर अंड्याचा समावेश असेल, दुग्धजन्य पदार्थ, मिल्क असू देत. बऱ्याच लोकांना मिल्क चालत नाही, मग त्यांनी ताक पण घेऊ शकतात, दही घेऊ शकतात, की ज्याचा लॅक्टोजचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होतो. पण काही लोकांना ते पण नकोय, हल्ली वेगनचं फॅट निघालंय की ॲनिमलशी रिलेटेड काही नको, मग त्यांना प्लांटच्या सगळ्या पदार्थांवरती जास्त भर द्यावा लागतो. मग प्लांट प्रोटीन आले त्याच्यासाठी, मग ते घेऊ शकतो का, घेऊ शकता. पण शेवटी सर्व समावेशक आहार नसेल तर नंतर प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात, म्हणजे होतातच. खरंय खरंय. आपले असे अनेक यंगस्टर्स आहेत की शाळा कॉलेज किंवा आत्ता ऑफिस गोईंग जी माणसं आहेत की ऑफिसमध्ये आपल्याला जायचंय, पटकन आपल्याला खायचंय, तर मग बाहेरचा आपला जो वडापाव आहे किंवा समोसा पाव आहे तो खावा की नाही खावा, त्याच्याने खरंच आपलं वजन वाढतं किंवा शरीराला अपाय पोहोचतो की नाही. काढला शेवटी वडापावचा प्रश्न. सो वडापाव हा खावा की नाही खावा, जिथं खाताय की तो सोर्स हा कधीही रिपीटेड तळलेला तेलाचाच असतो, बरोबर आहे की. म्हणजे त्याच्यात ट्रान्स फॅट हे येतातच येतात.
पण त्यावेळेला आपण तो विचार करत नाही. वडापाव हे मानसिक समाधानासाठी खाणारं फूड आहे. भुकेचा खूप मोठा रोल तिथे नसतो. आज खरंय, मला खरंय. वडापाव खायचाय तर मी तो खाणारच खाणारच. आणि त्या कोपऱ्यावरच्या त्या माणसाचाच तो वडापाव असावा, ही येस. अगदी मनापासूनची इच्छा असते. वन्स इन अ व्हाईल एक 10 दिवसातून, 15 दिवसातून एकदा, ठीक आहे, असू देत. कारण वडा मी चुकीचा आहे असं म्हणत नाहीये, पण त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे, तू रोजच जाऊन तो वडापाव खात असशील, तर मग त्या तेलाचा, त्या ट्रान्सफॅटच्या, त्या मैद्याचा, ह्या सगळ्याचा परिणाम तुला वजन वाढवण्यामध्ये होतोच. पण तू 10-15 दिवसातून एकदा गेलीस, एक वडापाव खाल्ला, संध्याकाळचं जेवण होतं, चल मी आज वडापाव खाल्लाय, मी ते कॉम्पेन्सेट करते, संध्याकाळी दूध किंवा मी फ्रूट घेते, तर तो वडापाव नाही चढणार बॅलन्स तुला. होणार. राईट. तर तुला वडापाव चढणारच नाहीये तो. तोच वडापाव आई म्हटली, "चला रे, आज मी घरी आहे. चला मस्त भजी करूयात किंवा वडा खाऊया." तर तू तो एक वन मील म्हणून तर खरंय. खाऊ शकते. काय प्रॉब्लेम नाहीये.